नमस्कार मित्रांनो. गांधीजी के 3 बंदर, गांधीजींची 3 माकडं. आता ती माकडं गांधीजींची होती की नाही माहिती नाही, पण जेव्हा ती मूर्ती बघता 3 माकडांची, ज्याच्यामध्ये एक माकड डोळ्यावर हात ठेवून बसलंय, एक माकड कानावर हात ठेवून बसलंय, एक माकड तोंडावर हात ठेवून बसलंय, तेव्हा लोक म्हणतात ते गांधीजींची माकडं आहेत. म्हणजे गांधीजींची माकडं म्हणजे काय, तर जे एक गांधीजींना खूप अतिशय प्रिय असं एक जो संदेश हे होता की वाईट बघू नका, वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका, त्याच्यासाठी त्या माकडांनी कान, डोळे आणि तोंडावर हात ठेवले होते. आता काळ बदललाय, आता माकडं फार उरली नाही. पूर्वी नाही तर माकडांचे खेळ चालायचे शहरात इकडे तिकडे. मदारी घेऊन यायचा आणि माकडाला कोलांटिवडी मारायला लावायचा, काहीतरी भागाबाई आणि तिचा नवरा आणि सगळं काय 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 चालायचं. आता वन्यजीव कायदा वगैरे सगळं अधिक कडक झाल्यामुळे माकडं दिल्लीत दिसतात, पण अशी मुंबईत पुण्यात फार माकडं दिसत नाहीत. आणि त्यामुळे आता माकडांचा जमाना गेलाय आणि झुरळांचा जमाना आलाय. आणि त्यामुळे आज जेव्हा झुरळ जनता पार्टी, कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन पुण्यामध्ये होतं, तेव्हा या माकडांनी किंवा झुरळांनी दर्शन दिलंच. कारण जेव्हा तमाशा होतो, जेव्हा प्रसिद्धी दिसते, तेव्हा प्रसिद्धी ज्याला हवी असते ते माकडं लगेच, माकडं म्हणतं माझीच लाल, अशा प्रकारे त्या कुठल्याही प्रसिद्धीच्या क्षणी अवतरतात. पण अर्थात इथे माकडं 3 होती का 2 होती याच्याबद्दल मनात प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण सांगायचा मुद्दा हा की असे लोक असतात की ज्यांना जिथे कुठे प्रसिद्धीची संधी मिळेल तिथे जायचं आणि त्यामध्ये सहभागी व्हायचं. कधी पर्यावरण तज्ज्ञ म्हणून, कधी सामाजिक कार्यकर्ता म्हणून, कधी गांधीवादी कार्यकर्ते म्हणून, कधी राजकीय विश्लेषक म्हणून, कधी मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून. म्हणजे टोपीवर विशेषण असतं ते बदलत असतं. आणि कधी राहुल गांधींसोबत, कधी उबाठांसोबत, कधी शरद पवारांसोबत, कधी देवेंद्रजींसोबतही जिथे वाटतं आपल्याला संधी मिळेल. म्हणजे जर शरद पवार हे देशाचे न होऊ शकलेले सगळ्यात चांगले पंतप्रधान असतील, तर हे यातले पुण्याचे न होऊ शकलेले सर्वोत्तम खासदार होते. आणि त्यामुळे ही झुरळ जनता पार्टीचं आंदोलन जेव्हा पुण्यात आयोजित केलं होतं, तर त्याची गर्दी जमवण्याचं काम बहुतेक मला असं वाटतं सुजात भाऊ आंबेडकरांकडेच असावं. कारण सगळी गर्दी तर बहुतांश त्यांच्याच कार्यकर्त्यांची होती. या गांधीवाद्यांचे तर कोणी SM जोशी सभागृह भरण्यापलीकडे ती 25-30 लोक अशी त्यांची काही फार वट नाही आहे. आणि त्यामुळे ती जी सभा आयोजित करण्यात होती त्याला ABP माझा, मुंबई तक अशी वराडी मंडळींसारखी त्याच्यामध्ये बूम घेऊन फिरत होती आणि आंदोलनाचं कव्हरेज करत होती की केवढी ऐतिहासिक क्रांती होतीये. दिल्लीच्या जंतर मंतरपेक्षा जास्त गर्दी पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये हे जे काहीतरी आंदोलन होतं त्याला झाली होती. अर्थात आंदोलनाला आलेल्या विद्यार्थ्यांमध्येच संघर्ष मध्येच पेटला. त्यातले काही जण म्हणायला लागले की मोदी सरकार हाय मोदी सरकारचा निषेध असो, पण आम्ही झुरळं नाही आहोत, आम्ही माणसं आहोत आणि आम्हाला झुरळ म्हणणं मान्य नाही आहे. म्हणजे आम्ही मोदी सरकार विरोधातच आहोत, आम्ही आंदोलनात सहभागी आहोत. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, परंतु आम्ही झुरळं नाही आहोत, आम्ही माणसं. आणि मग त्याच्यात बाकीचे जण त्यांच्या अंगावर तुटून पडले की तुम्ही हे आंदोलनात काहीतरी माशी शिंकावी, काहीतरी चुकीची बातमी जावी, गोंधळ व्हावा, राडा व्हावा, हल्ली मराठी भाषेत राडा व्हावा, यासाठी तुम्ही आलायत. मग तुम्ही शेतकऱ्यांची मुलं आहात का, आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहात, याच्यावरनं सगळं. पण याच्यामध्ये ही जी सगळी प्रसिद्धीसाठी हापापलेली गांधीवादी मंडळी आहेत, आपल्याला आठवतंय का गेल्या काही वर्षात त्यांनी काय काय केलेलं आहे. म्हणजे अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनापासून ते निर्भय बानो, म्हणजे बानोला निर्भय बनवायला सोंगाड्यासारखं काँग्रेसच्या जिथे जिथे प्रचारसभा असतील त्या प्रचारसभेच्या आधी वातावरण निर्मिती करायला आणि मग
लोकसभेच्या निवडणुकीत जे काही यश मिळालं किंवा भाजपाला जे काही अपयश आलं ते आपल्यामुळेच आलं असेल, हे एक मनात स्वतःच्या मनात गृहीत धरून 2024च्या निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जिंकवण्यासाठी ही सगळी मंडळी कामाला लागली. त्याच्या आधी भारत जोडो आंदोलनात राहुल गांधींच्या ही मंडळी होतीच. एक त्यातले हेगला असतात, फक्त हेगला जायला पैसे नसल्यामुळे घाटात कोणी गाडी जाते का त्याला अशी लिफ्ट करून गाडीने इकडनं तिकडे मुंबई पुणे वाटचाल करत असतात. कधी कधी विमानातही सीट मिळत असेल तर हेगला जाऊन येतात तिथल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात वकिली करण्यासाठी. पण अशामुळे मला आश्चर्य वाटलं की ह्या मंडळींना टी व्हीवर बघून की आंदोलन आहे अभिजित दिपकेंचं, आंदोलनात काय मागण्या आहेत ते माहिती आहे. ते सावित्रीबाई फुले विद्यापीठात तर कोणी नीट वगैरे देणारी मुलं नाही आहेत, कारण ते काय वैद्यकीय विद्यापीठ नाही आहे. जसं दिल्लीच्या आंदोलनातही नीट देणारं कोणीच नव्हतं. सगळे जे होते सगळे JNUचे हुल्लडबाज प्रेक्षक होते. त्यातले जे डावे आणि बरेचदा त्यातले म्हणजे बापसा म्हणून संस्था आहे, बिरसा मुंडा आंबेडकर वगैरे या सगळ्यांची काहीतरी, तर त्याचे कार्यकर्ते होते. आजच्या याच्यातही आंदोलनात भारत मातेचे जेवढे झेंडे, भारताचे जेवढे झेंडे होते त्याच्यापेक्षा जास्त रिपब्लिकन पक्षाचे झेंडे होते. आणि त्यामुळे कळत होतं गर्दी कोणी जमवली ते. पण या पत्रकार परिषदेमध्ये या गांधीवादी नेत्यांनी आधीच सांगून टाकलं की आम्ही या आंदोलनात फक्त मार्गदर्शन करायला आलोय, आम्ही काय आता आंदोलन करण्याचं आमचं वय गेलेलं आहे, आमची मुलं परदेशात शिकतात, त्यामुळे काय आम्हाला काही त्याचं काही फार हे नाही आहे. पण आता तरुणांनी आंदोलन करायचं आहे. आणि जी गोष्ट अरविंद केजरीवालला जमली नाही, जी गोष्ट राहुल गांधींना जमली नाही, जी गोष्ट उद्धव ठाकरेंना जमली नाही, जी गोष्ट शरद पवारांना जमली नाही, ती आता अभिजित दिपकेंना तर जमेल. कारण देश अराजकाकडे चाललेला आहे, देशात हुकुमशाही आहे. 12 वर्षात पत्रकार परिषद घेतलेली नाही मोदींनी, आणि तरी पत्रकार आपले मोदीजी की जय हो करतात. लाज वाटायला पाहिजे पत्रकारांना, हे काय चाललंय. आणि त्यामुळे या सगळ्या अनागुंदीतून देशाला बाहेर काढायचं असेल तर अभिजित दिपकेंना पाठिंबा दिला पाहिजे. आणि हेच सांगण्यासाठी फक्त, बाकी आमचा काही हेतू नाही आहे, सगळं आंदोलन तर त्यांनाच करायचं आहे सगळी. आणि त्याच्यात दुसरे जे वकील आहेत त्यांना धोरण ठरवायचं आहे. अरे अजून पहिलं आंदोलन उभं नाही झालं, डायरेक्ट सत्तांतर होऊन शिक्षणाचं धोरण काय असायला पाहिजे. बरं, नीटचं ते जो विषय आहे तो काय आहे की पेपर फुटीचा विषय. यांचं धोरण कशावर ठरणार, तर सगळ्यांना मोफत म्हणजे गरिबांना स्वस्तात स्वस्त शिक्षण, किफायतशीर दरात चांगल्या दर्जाचं शिक्षण ठरावं, याच्यासाठी हे धोरण ठरवणार. कशासाठी, तर हे जेव्हा सत्तेवर येतील 2029 साली धरून चालूया कॉक्रोच जनता पार्टी, काँग्रेस तेव्हा नामशेष होईल, कॉक्रोच जनता पार्टी मुख्य विरोधी पक्ष म्हणून त्याच्यात निवडून येईल किंवा कदाचित सत्तेवर येईल, भाजपाला हरवून कॉक्रोच जनता पार्टी सत्तेवर येईल. सत्तेवर आल्यावर शिक्षणाचं काय धोरण पाहिजे, सगळ्यांना शिक्षणाची समान संधी कशी असली पाहिजे, याच्यावर हे धोरण ठरावायला आत्ताच लागले. जे अजून म्हैस बाजारात आहे, दही विकायची पण गोष्ट नाहीये, हे तर त्याचं तूप करून खाऊन बसलेले लोक आहेत. आणि त्यामुळे या लोकांकडे बघून यांना गांधीजींची माकडं म्हणावं का गांधीजींची झुरळं म्हणावं हे कळत नाहीये. म्हणजे प्रत्येक वेळेला काही मोदी विरोधी काही घडलं की त्याच्यावर तव्यावर आपली भाकरी भाजायला हे हजर. आणि त्यांच्या हजेरीने किंवा त्यांच्या सहभागाने काही फरक तर काहीच पडत नाही. फक्त एक वातावरण निर्मिती, स्वतःची वातावरण निर्मिती, त्याच्या मोदी सरकारविरुद्धही वातावरण निर्मिती होत नाही. आणि त्यामुळे या नवीन लोकांना मार्गदर्शन करायला जुन्या आंदोलनातले, जन आंदोलनातले लोक आलेले बघून आनंद झाला. पण अभिजित दिपकेंना विनंती आहे की या लोकांच्या नादी लागाल तर पुढची पिढी तुम्हालाही गांधींच्या माकडांसारखं ट्रीट करेल, वागवेल. कारण हे सगळे विनोदवीर आहे, त्यांच्यानी काही होण्यासारखं नाहीये. एकेकाळी भाजपाच्या तिकिटावर पुण्याचे खासदार, पुण्याचं स्वप्न भंगलं. आता काय स्वप्न आहे माहिती नाही, पण लोकांचा करमणुकीचा कार्यक्रम मात्र या लोकांनी आज चांगल्या प्रकारे पार पाडलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.